If we say that we have no sin, we deceive ourselves, and the truth is not in us. If we confess our sins, He is faithful and just to forgive us our sins and to cleanse us from all unrighteousness. देख लिया यीशु रीत जगत की तेरे जैसी प्रीत न पाई प्रीत न पाई देख लिया यीशु रीत जगत की तेरे जैसी प्रीत ना पाई प्रीत ना पाई. हॅलो माझ्या प्रिय बंधू, ऐकली स्टोरी? पाहिली? आश्चर्य आहे ना? तुम्हाला असं वाटेल काय हे मूर्खपणा आहे, काय विचित्र स्टोरी आहे, काय त्याला मूळ ना, त्याला बांधा ना, त्याला खोड ना मूळ, असल्या स्टोरीला कोण महत्त्व दे. पण प्रत्यक्षात ही खरी स्टोरी आहे बरं का. कोणीही जगात कोणताही पुरुष असो, कोणतीही स्त्री असो, लहान असो, तरुण असो, वयस्कर असो, म्हातारा असो, पापामध्ये हा पडतोच. मग तो लहान बालक असो, तरुण मुलगा असो, वयस्कर माणूस असो किंवा ओल्ड अगदी म्हातारा माणूस असो, सगळ्यांकडून एक ना एक तरी चूक होतच असते. तुम्ही काय धुतलेल्या तांदळासारखे समजता स्वतःला? निष्पाप, निष्कलंकित, पवित्र, शुद्ध, निर्मळ नाही प्रियांनो. तुम्ही स्वतःची फसवणूक करून घेता. तुम्हाला व्हायचंय निष्पाप, तुम्हाला व्हायचंय निष्कलंकित, तुम्हाला व्हायचंय पवित्र, शुद्ध, अंतःकरणाने, हृदयाने, शरीराने आणि आत्म्याने सुद्धा. प्रियानं, मी खरं बोलतोय बरं का. मनुष्य कोणत्या वेळेस, कोणत्या काळी किंवा कोणत्या वेळेस किंवा कोणत्या परिस्थितीत अधपत त्याचं घडून येतं हे समजून येत नाही. तो तरुण असतो तेव्हा मी पवित्र आहे, वयस्कर असतो तो पवित्र आहे, आणि ओल्ड असतो किंवा म्हातारा होतो तेव्हा तो पवित्र आहे असं म्हणू शकत नाही. अधपत हा निश्चित आहे माणसाच्या जीवनात. प्रियानं, आपल्या स्वतःची फसवणूक करणं. योहान सुवर्तमानाचा 1 अध्याय आणि 12 वचन मी तुम्हाला वाचून दाखवतो. 8वं वचन काय सांगतं? If we say that we have no sin, but we deceive ourselves, and the truth is not in us. If we confess our sins, and He is faithful and just to forgive us our sins and to cleanse us from all our unrighteousness. If we say that we have not sinned, we make Him a liar, and His word is not in us. His word is not in us. प्रियांनो, कोणी असो, पण एक लक्षात ठेवा, जो ख्रिस्तामध्ये आहे ना, ज्याने ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे ना, तो कोणत्याही पापामध्ये पडत नाही. कारण तो पापीच नसतो असं मी म्हणतो. आणि तो प्रत्यक्षात न कळत चुकून अशी एखादी घटना घडून येते की तो न कळत त्याचा अधपात होऊ शकतो. पौल सुद्धा म्हणतो ना, ते मला करायला मिळेल ते मी करत नाही, आणि ते नको तेच माझ्याकडून घडतं. किती मी कष्टी, किती मी पापी. अहो, पौल सारखा माणूस ज्याने सगळं आयुष्य त्या जेलमध्ये काढलं, प्रिझनमध्ये काढलं, आणि स्वतःला इतरांपुढे ख्रिस्त गाजवला, त्याने इतरांपुढे सुवार्ता गाजवली. त्या ख्रिस्ताची सुवार्ता गाजवला तो पौल किती चांगला आहे बरं. त्या पॉलच्या नावाने अनेक चर्चेस उघडलेले. सेंट पॉल चर्च, सेंट पॉल एव्हरीवेअर. लेट मी टेल यू द ट्रूथ. इफ वी आर नॉट sinners, then we don't commit any sin. But because we are sinners, that's why we commit sin. Okay? May God bless you, and let this film may change your life, transform your life, and you can just keep
telling truth to others and confess your sins, then you will be called child of God. Thank you. अहो हा किती गाडी पळवतोय, ह्याला हळू चालवायला सांगा ना. असू दे ग, अगं मी पायलट मॅन, मी विमान इतका वेगवान गतीने पळवतो, मला नाही भीती वाटत. आणि हा तर बिचारा ड्रायव्हर चालवतो आपल्या गाडी कशी तरी, त्यात काय भीतीस तू, डोंट वरी. मी पायलट मॅन आहे ना, मला काय बरं वाईट झालं आहेस ना तू डॉक्टर. इथे पण आता तुम्ही चालू केलं का शास्त्र शिकवायला? ज्ञानाचे डोस बस झाले आता. अरे बापरे, काय रंजना, अगं मी खरं ते बोलतोय. आता समजा माझा काय ऍक्सिडेंट वगैरे झाला तर तू आहेस ना, तू डॉक्टर आहेस की माझा बचाव करायला. आपण दोघेही सोबत आहोत ना, मी जगले वाचले तर ना. आता आपलं घर जवळच आलेलं आहे, थोडं आणखी पळू दे ना, त्याला काय विषय आहे. जगाला अवकाशातून चालवणार आहे तुम्ही, तुम्हाला भीती कसली? बरोबर, अगदी बरोबर. मी पायलट मॅन ना, आकाशातून पळवतोय मी, लोकांना जगाला पळवतोय, मला कसली भीती? मी काय भीत नाही. चल, तेच तर म्हणतीये. तू हा पिक्चर बघितला होतास ना, मी पुण्याला गेलो होतो ना, त्या पुण्याला 13,000 पिक्चर बघितला. काय भयानक आहे बापरे. मला नेलं तर बघेल ना मी. अरे पण मला काय माहित तू आहेस तिथं, तू असतीस तर मला घेऊन गेलो असतो. तर तू कुठं होतीस त्यावेळेस? मी कुठे असणार? पुण्यात होती का? मुंबईमध्ये. मुंबईमध्ये? मग मी पुण्यावरचा गोष्ट बोलतोय. मी पण ना आता विमान चालून तुमची गती सुद्धा तशीच झाली. हे मात्र खरं आहे. चला, शेवटी आपल्या बघण्यात आपण आलो आणि आपण कुठे आले. काय कसलं घर ठेवलंय, बापरे बाप, नुसता कचरा करून टाकलाय. अरे कुठे ती कविता, कुठे रमेश? अरे काय कशाला ओरडताय? अगं मुलं कुठे गेले तुझे? पोरं, गोड पोरं कुठे असतील इथेच बघा. ए कविता, अरे रमेश कुठे? या. अरे वा, हॅलो हॅलो रमेश. अरे थँक्यू परीक्षा कशी गेली? त्यात एक नंबर माझे पेपर गेले. पास होणार ना? हा, 100%. माझी मुलं आहेत. अरे बाप, लाखात एक असणारच. आणि कविता मी काय ऐकतोय? ठीक आहे. आणि काय तुला काय बोलले? कशाला ओरडताय? काय झालं ओरडलं? आहे ना ते गोड बोलत मला लाखात एक माझी मुलं. बापरे बाप, लाखात काय कविता, वा वा. मग रमेश तुला काय ट्राय नाही असतं? हे मारामारी करू नका, जाऊ चहा घ्या, लाव चहा घेऊन जाऊ. आता तुम्हाला सांगतो शेवटची गोष्ट. योग हा जो एक होता, अतिशय अतिशय श्रीमंत माणूस होता. पूर्व दिशेस त्याचं नगर वसलं होतं. त्यामध्ये सर्वात श्रेष्ठ, सर्वात श्रीमंत माणूस, त्याचं नाव होतं योग. पण तो योग इतके नीतिमान होता, धार्मिक होता, तर देवाला त्याची परीक्षा बघण्यासाठी सैतानाला त्याचा हेवा वाटू लागला. म्हणून तो सैतान परमेश्वराकडे आला, म्हणजे काय तू एवढं योग करतो तुझा भक्त? अरे त्याचे सगळं जे आहे ते सगळं विसरून घे, काढून घे, म्हणजे तो भिकारी झाला ना, मग तुझं नाव तो सोडून घे. तुम्हाला देव म्हणाला असं कधीच होणार नाही. हा माझा आणि माझ्या जीवाभावाचा माझा सेवक आहे आणि तो मला कदापि अंतर देणार नाही. अरे सोड, बघ मी त्याची तू परीक्षा बघ, मला त्याच्या हातात दे माझ्या, मी त्याचं सगळं काढून घेतो आणि बघ कसं तुला सोडून देतो. कर, तुला जे करायचं ते कर, असं देव म्हणाला. आणि काय म्हणाला, पण एवढं लक्षात ठेव की त्याच्या जीवाला काय करू नको, बाकी सगळं काय करतो. हा योग दररोज सकाळी उठून आपल्या लेकरांसाठी यत्न करायचा, प्रार्थना करायचा. तर त्यांनी पाप करू नये म्हणून अगोदरच यत्न करायचा, दररोजचा अग्नी यत्न. आणि देवाकडे प्रार्थना करायची, देवा माझ्या लेकरांचं पाप तू धुवून काढ, असाही योग. आणि एकदा काय झालं, तो सैतान म्हणाला मी ह्याचं सगळं काढून घेतो. म्हणून तो सैतान परीक्षा द्यायला योगाकडे आला. सैतान म्हणाला, अरे
आत्ताच तुला हा आला मेसेंजर म्हणजे संदेश देणार आणि त्याने आताच मला सांगितलं, तुला सांगितलं की तुझं शेतामध्ये जे होतं ते सगळं त्या टोळ आले त्यांनी खाऊन टाकलं आणि तुझं निष्काळजीत केलं, रिकामं केलं. असं एवढ्यात परत दुसरं तुझं जाता तो म्हणाला, हे बघ तुझ्या मुलंबाळा तुझ्या रानामध्ये आपल्या घराखाली बसून अन्न खात होते त्यांच्या मित्रांबरोबर राजा करत होते आणि अचानक काहीतरी आघात आला, ते गडच कोसळलं आणि त्याच्यात तुझी मुलं बाळा तुझं मस्त पावलं. परत आणखी आला, अरे म्हणे तुझे ते जे ढेकरं होते ते सुद्धा त्या वादळामध्ये एक दुष्ट माणसाचं वादळ आलं त्याच्यामध्ये ते मरून गेले. मग सगळंच समजलं. असं त्यांचं सगळं सांगितल्यानंतर योग अतिशय खिन्न झाला, पण तो काय दाखवलं नाही त्याला, तुम्ही दुःखी झाला. आणि तो म्हणाला आता तुझ्याकडे काहीच नाही झालं, तुझं घर जे होतं ना ते सुद्धा त्याला आग लागले, ते पण संपून गेलं. मग आता काय नाही, मग त्याने कपडे काढले आणि अंगावर राख लावली आणि तो नंतर ते थोडं पश्चाताप केलं आणि उठला, अंग उठलं, गाडी केली, मिशा कापल्या, सगळं काय स्वच्छ झाला छानपैकी आणि म्हणाले, हे देवा तू दिलंस, तू काढून घेतलं, तुझी उपकास्थिती करतो, तू धन्यवादित आहे असं तो म्हटलं. कारण त्याने काय देवाला दोष नाही लावला, तू असं काय माझं वाईट केलं असा तो येईल. आम्हाला सुद्धा इतरांचे दोष नाही काढायचे, आम्ही सर्वांना जेव्हा प्रेम करतो तर फक्त प्रेमच करायचं, कोणाचे दोष दाखवायचे नाही. कारण देवाने आम्हाला जे दिले ते घेण्याचा त्याला अधिकार हो. चला तर आपण शेवटी प्रार्थना करू. जेव्हा आजचा दिवस तुम्हाला आपल्याच तुझे लाख लाख धन्यवाद देतो. आज दिवसभरात कसा वाटला ते पाळतो, आमच्या लेकरांना सावध, आमच्या कुटुंबाला सुरक्षित ठेव, आशीर्वाद ठेव, तुझं गौरव होतो. येशू मला तारणाऱ्यांच्या गोड्यात प्रेरणा आमेन. प्रार्थना करूया. देवाने स्वीकारलेली आपली प्रार्थना. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर तू आज आम्हास दे आणि जसे आम्ही आमची ऋणे सोडले आहेत तसे तू आमची ऋणे सोड आणि आम्हाला परीक्षेत आणतो सोड, कारण की राज्य सामर्थ्याने गवत सर्व का तीच आहे. आमेन. These boys are speaking about the revival meeting, and they say we will go and attend the revival meeting. The very big and nice pastor has come from Africa. And what did he say? That pastor stood up at the altar and said, Lord loves you. Lord loves you. Untouchable love of the Lord. His blessings and grace and mercies and sympathy and kindness and His infinite love will be poured from heavenly kingdom. Now listen, Lord Jesus said, if you ask, you will be given. Brothers and sisters, give to the poorest. Today if you will give $1 and 1 rupee, it will be within 10 days, you will be blessed 10 times and you will be given return 1 lakh rupees and $2 lakhs. Okay? Trust me. Take my words. Because Lord Almighty God said, if you can do one of the poorest, you are doing for me and I will bless you. So dear brothers and sisters, if we want eternal life, everlasting life, go and call Jesus and pray to Him. Lord, I want that eternal life. I want to give you. I want to give you my heart. I want to surrender my life. And I know that if you will hear my prayer, you will pour out your blessings and grace to all of us. Thank you, Jesus. Have a blessed day for you all. Hey Dad, how are you? Yes, son, how are you? Fine, fine. Great to see you, man. Yes. How are you? Everything is fine? Yeah. Oh, good. I'm preaching now. I want to preach. I want to take time, so you don't disturb me. Go. Okay. Okay.
Hello dear friends, how are you? This is my home. I am sitting at my home, you know, my home church. तुम्हाला माहितीच आहे मी घरातूनच देवाचा संदेश देत असतो. अनेक लोकांपर्यंत पोहोचतो. संपूर्ण जगभर इंटरनॅशनल हा माझा चर्च आहे, ऑर्गनायझेशन आहे. आणि तुम्ही माझ्या ओळखीच्या तर मी तुमच्या ओळखीचा आहे. आज आपण इथंच करूया. आणि मला छोटासा मेसेज द्यायचा आहे, कारण आज मला एक छानपैकी छोटीशी फिल्म तुम्हाला दाखवायची. त्या फिल्मचं नाव आहे भ्रमिष्ठ. आणि ही फिल्म म्हणजे लॉस्ट आणि भ्रमिष्ठ एकच. प्रियानो, जीवनामध्ये अनेक उजापती आम्ही करतो, अनेक गोष्टींच्या मागं लागतो, अनेक गोष्टी आमच्या जीवनामध्ये घडून जातात, घडत असतात आणि घडतील हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. मनुष्य हा अपूर्ण आहे आणि त्याला पूर्ण होण्यासाठी केवळ येशू ख्रिस्ताची आवश्यकता आहे. ओनली जीसस इज आवर आन्सर. तुम्ही लाख म्हणाल की मी वाईट आहे, मी चांगला नाही, मी दुष्ट आहे, मी असं आहे, मी तसं आहे. तसं काही नाही आहे. प्रभू येशू ख्रिस्त तुमच्यावर खरं प्रेम करतो प्रियाला. आणि तो जो तुमच्यावर प्रीती करतो, तो जो तुमच्यावर प्रीती करतो, हे तुमचं भाग्य आहे. हे तुमचं नशीब म्हणता येणार. हा तुमचा विश्वास आहे की ज्याने तुम्हाला स्वीकारलं तो तुम्हाला सार्वकालिक जीवन देण्यासाठी आलेला. या जगामध्ये आला, तुमची सेवा केली. असा कोणताही देव नाही लोकांची सेवा करणार. उलट हा आमचा येशू ख्रिस्त जगाची सेवा करणार आणि हा दुसऱ्यांचे पाय धुवायला आपल्या शिष्यांचे त्याने पाय धुतले. इतका नम्र प्रभू येशू ख्रिस्त. आज तो आम्हाला काय धडा तिथं काय शिकवतो ऐकायचं. लेट हिअर व्हॉट गॉड इज टीचिंग अस टुडे. द प्रॉडिगल सन, द लॉस्ट शीप अँड द लॉस्ट कॉइन. हे संपूर्ण वर्णन लूक वर्तमानाचा 15वा अध्याय जर आपण वाचला तर तुम्हाला नक्कीच या सगळ्या गोष्टींचा अनुभव येईल की आमच्या जीवनामध्ये परमेश्वराने काय ठेवलेलं आहे आणि ते आम्हाला कसं प्राप्त होऊ शकतं. आता थोडक्यात म्हणायचं म्हणजे जे शास्त्री पुरुष होते ना, ते येशू ख्रिस्ताच्या विरुद्ध होते, बंड पुकारत होते, त्याला पकडून देण्याची त्यांची 24 तास खटपट चालायची. अशा परिस्थितीत या प्रभू येशू ख्रिस्तावर आरोप करण्यासाठी शास्त्री पुरुष आले. ते सगळं जग जाहीर करू लागले की हा येशू ख्रिस्त आहे तरी कोण, जो पाप्यांना शिक्षण देतो आणि पाप्यांच्या घरात जाऊन जेवतो, खातो, पितो. हा येशू ख्रिस्त लबाड आहे. आणि अनेक त्याच्यावर आरोप केले. त्याच आरोपामध्ये ते म्हणतात हा येशू ख्रिस्त लोकांना काय सांगतो माहिती आहे की एक मेंढरू जे हरवलं होतं ते शोधण्यासाठी धनगर गेला आणि त्याने सर्व काटे कुरडे आणि सर्व दऱ्या खोऱ्यांमध्ये त्याचा शोध केला. आणि जेव्हा त्याला ते मेंढरू एका झुडपात, काटेरी झुडपात अडकलेलं दिसलं, तेव्हा त्याने अलगद ते काढलं आणि त्याला इतका आनंद तो घरी घेऊन आला आपल्या. आणि आपल्या सर्व मित्रमंडळीला, आपल्या आजूबाजूच्या लोकांना, आपल्या घरातल्यांना ओरडून आणि जय कल्लोष, जय घोष करून म्हणाला की माझं जे मेंढरू हरवलं होतं ते मला सापडलं. आनंद करा, कारण प्रभू येशू ख्रिस्त आमच्यावर प्रेम करतो ना. हेच त्याने आम्हाला ह्या उदाहरणातून दिले. तो प्रभू येशू ख्रिस्त हे उदाहरण देतो की हरवलेलं मेंढरू सापडलं तेव्हा 99 मेंढरू जे त्या धनगराकडे होते त्यापेक्षाही अधिक त्याला आनंद हे हरवलेलं मेंढरू सापडल्यावर झालं. आणि मग त्याला ते सापडले. हे महत्त्वाची गोष्ट. का सापडलं असेल? कारण त्या 99 मेंढरासारखंच तितकंच प्रेम त्या हरवलेल्या मेंढरावर तो करत होता. ठीक आहे. आणि त्याच्यासाठी त्याने पूर्ण पृथ्वी धुंडाळली आणि तेव्हा त्याला ते मेंढरू सापडलं. आणि तो म्हणाला म्हणजे माझं मेंढरू हरवलं होतं ते मला सापडलेलं आहे. जणू काय मेलं होतं ते आता जीवन झालं. प्रियानो, तसंच अगदी सेम एक उपासना करणारी स्त्री होती मंदिरामध्ये. आपल्या घरी ती कॉईन्स तिच्या होत्या, काही 50-20 सुट्टे पैसे होते, ते ती मोजत होते. एक चुकून त्याच्यातली कॉईन खाली पडली आणि हरवली, गहाळ झाली. तर ती स्त्री
संपूर्ण घर झाडून घेऊन ती शोधणार नाही का ते हरवलेलं नाणं? आणि अगदी तसंच त्या स्त्रीला जेव्हा ते हरवलेलं नाणं सापडलं ना, तेव्हा ती इतकी खुश झाली, आनंद केला. ती म्हणाली, बघा माझं नाणं हरवलं होतं ते मला सापडलेलं. तसाच हा प्रॉडिकल सन, हा उधळ्या पुत्र, याचंही उदाहरण आम्ही ऐकतोच ना नेहमी. हा उधळ्या पुत्र हा मुद्दाम नव्हता, ह्याच्या मनामध्ये स्वभावामध्ये तो पाप होतच त्याच्या जीवनामध्ये. असं सर्वांच्या जीवनात काही ना काहीतरी पाप असतंच. आणि त्याने काय केलं, आपल्या सख्या जिवंत बापाला सोडलं. आणि माझ्या हक्काचे पैसे मला द्या, आणि मी तुम्हाला सोडून जाणार नाही, मला जायचं आहे, आणि मला माझ्या हक्काचे पैसे मला द्या, माझा वाटा मला द्या, असा त्याने अट्टहास धरला. शेवटी त्याचा बाप इतका निराश झाला, त्याने सगळे त्याचे होते नव्हते ते पैसे त्याला दिले. बाळ जा, सुखी जा, परत ये. इतका विश्वासू बाप असतो की तो आम्हा प्रत्येक लेकरांना तशीच प्रार्थना करतो जशी सगळ्यांवर करतो, काही फरक नाही आहे. मग तो उधळ्यापुत्र सगळी धनसंपत्ती घेऊन दूर गेला, दूर देशी गेला. आणि तिनं वाटेल तसं आपल्या मित्रमंडळीमध्ये पैसा उधळला, संपवला, नाहीसं झाला. आणि शेवटी जवळजवळ तो भिकार झाला. आता हा हरवला होता की नाही, हा सापडला नाही, हा हरवला होता, हा लॉस झाला होता, संपूर्ण संपलं होतं त्या जीवनात. तरीही परमेश्वराने त्याला सोडलं. काय झालं, त्याला पश्चाताप झाला. त्याला कळलं की मी पाप केलेलं आहे, आणि माझ्या पापामुळं मी आज हे अत्यंत भयानक दिवस जगत आहे. मी जे डुकरं खातात ते मी खातो शेत, किती वाईट. म्हणून तो म्हणाला, माझ्या बापाच्या अंगात रेलचेल आहे, माझे नोकर चाकर जे खातात ते सुद्धा मला खायला मिळत नाही. मी आज माझ्या बापाच्या घरी जाईन आणि मी त्यांना विनंती करेन, माझी क्षमा करा, मी हरवलं होतो, ते सापडलेलं आहे. मी तुमचा नोकर, तुमचा मुलगा म्हणून नव्हे, तर तुमचा दास म्हणून माझा स्वीकार करा. इतका नम्र झाला, इतका पश्चाताप झाला. का? कारण परमेश्वराने त्याच्या अंतकरणात पश्चातापी अंतकरण प्रगट केलं, प्राप्त करून दिलं. कारण तो परमेश्वराचा निवडलेला पुत्र होता. जे आम्ही निवडलेले आहोत ना, तो परमेश्वराला सोडतच नाही. आम्हाला तो नेहमी त्याच्या भावपाशात घेतो, आमच्यावर प्रीती करतो, आमच्या सर्व बाबांची क्षमा करतो, आणि आम्हाला नवीन जीवन देतो. असाच हा प्रभू येशू ख्रिस्त तुमच्यावर आणि माझ्यावर तितकंच प्रेम करतो. आणि ही जी गोष्ट आहे, ह्या गोष्टीमध्ये सुद्धा अशाच प्रकारचा एक वयस्कर माणूस आणि अत्यंत अगदी सहजरित्या मोहामध्ये पडतो परिस्थितीच्या. जसा दावीद त्याने नग्न स्त्रीला बघून तिच्या मोहामध्ये पडला, तिच्यावर व्यभिचार केला आणि तिच्यावर पाप केला, तिच्या नवऱ्याला त्याने मारून टाकलं युद्धामध्ये. किती वाईट गोष्ट. पण हा पवित्र माणूस आहे, हा देवाने निवडलेला माणूस, देवाचा दास. हे देवाचे लोक जे आहेत त्यापैकी एक, त्याचं लेकरू, त्याचा मुलगा, त्याचं पालनपोषण करून त्याला वाढवणं, त्याला त्याची जोपासना करणं, त्याला सुरक्षित ठेवणं, हे सगळं त्या येशू ख्रिस्ताने जसं केलं आम्हावरती, तशी त्या मुलावर सुद्धा, त्या भटकलेल्या वृद्ध माणसावर सुद्धा त्या परमेश्वराने तेवढीच काय केली, अशी उपकारांची रास केली. तो वृद्ध माणूस जसा वाल्मिकी अचानक मोहामध्ये पडून, मोहिनीच्या मोहामध्ये त्या नृत्यकलेमुळे त्याचं तपश्चर्या भंग होतो, तसाच मनुष्य सुद्धा भंग पावतो, सरकतो, घसरतो, आपटतो, आदळतो. आणि त्याला समजून येत नाही की मी कुठे आदळलो, मी कुठे चुकलो, कुठे माझा सांगुलपणा बदलून वाईटपणामध्ये कुठे शिरलो, कधी शिरलो, कळतच नाही. ही गोष्ट सुद्धा तीच आहे. तुम्हाला फार आवडेल ही स्टोरी, आणि ही फिल्म तुम्ही जरूर बघा. त्या फिल्मचं नाव आहे भ्रमिष्ठ. थँक्यू. गॉड ब्लेस.
यीशु मुझको इतना बता दे, यीशु मुझको इतना बता दे, कितना मैं तेरे पास हूँ पापी पामर, कितना प्रभु मैं पापी पामर, कितना प्रभु मैं हर कदम पर जो खाऊं ठोकर, बस यीशु मुझको इतना बता दे, कितना मैं तेरे पास हूँ। रात को दिन मैं कैसे कहूँ, आंसू भी मेरे खून के कतरे, आंसू भी मेरे खून के कतरे बन गए तो मैं कैसे जीऊँ। बस यीशु मुझको इतना बता दे, कितना मैं तेरे पास हूँ। कहाँ से मैं लाऊं ऐसा दिल, कहाँ से मैं लाऊं जिसमें कोई गम न हो। बस यीशु मुझको इतना बता दे, कितना मैं तेरे पास हूँ। पापी पामर कितना प्रभु मैं, पापी पामर कितना प्रभु मैं, हर कदम पर जो खाऊं ठोकर। बस यीशु मुझको इतना बता दे, कितना मैं तेरे पास हूँ।
हॅलो अश्विनी, हाऊ आर यू? आय लव्ह यू. वेअर आर यू? देन आम्हाला तुला विचारायचं, मी गोरेगावमध्ये तुला एकदा बोलवलं, प्रॉमिस केलं होतं तू येणार म्हणून, बरोबर ना? असं केलं. आय लव्ह यू शल्मनराव. आणि मी हॉटेलमध्ये तुला बोलवलं होतं एकदा भेटायला, अगदी जरूर येते म्हणालीस, पण एकदा सुद्धा मला भेटले नाही. आतापर्यंत इतके फोन केले, पण कधीतरी मला एकदा तरी भेटायचे होते ना. मी काय सगळं अदृश्यमध्ये तुला बघायचंय का? अश्विनी, कुठं आहेस तू? तुला शोधून शोधून थकलो, पण तू सापडेस. कुठं आहेस अश्विनी? मी नेहमी इथेच असते, तुमच्या आजूला, तुमच्या बाजूला, तुमच्या घरात. अरे वा. घरात फक्त एवढंच आहे की मी तुम्हाला कधीच मिळू नाही शकत. कधीच भेटू शकणार नाही? कधीच नाही? असं कसं? अरे आता तिथं होते अश्विनी, कुठे गेली? कुठं गेली? अरे मला हे स्वप्न होत वाटत, स्वप्नात भेटली. काय माझ्या जीवनावर कसलंही विमचक्र तू माझ्या जीवनामध्ये निर्माण केलेस प्रभू. ती माझी पत्नी आहे किंवा इतकी सुंदर माझी लेकरं आहेत, त्यांच्यामध्ये माझं जीवन आहे, त्यांच्यामध्ये माझं खरं जीवन आहे. ते मी सोडून एखाद्या अदृश्य स्त्रीच्या मागे लागलो की जिला मी कधी पाहिलेलं नाही. बस प्रभू बस, हा माझा शेवट. मला शेवटचा निकाल माझ्या स्वतःने लावायलाच पाहिजे. कोणावर अन्याय करता कामा नाही. मी दुष्ट माणूस आहे प्रभूला, एक व्यभिचारच ठरलो गेलोय. मी तुझा दास म्हणण्याच्या लायकीचा नाहीये. प्रभू माझ्यावर दया कर. मला आज निकाल लावायचा आहे, माझ्या स्वतःला समाप्त करायचं. कारण ह्या विमचक्रातून मी सुटणं अशक्य आहे, अशक्य आहे. अहो शल्मनराव. काय? अरे अश्विनी, तू इथे आहे? तुम्ही असं का करताय? अहो असं नाहीये की माझं तुमच्यावर प्रेम नाहीये, पण तुमचा संसार, तुमची मुलं, मला सगळ्यांच्या मध्ये यायचं नव्हतं, म्हणून मला लांब जावं लागलं. मला आता कळलं तुझं अंतःकरण. तू किती शुद्ध आणि अतिशय साध्वी स्त्री आहेस. तू माझा विचार केलास, माझ्या पत्नीचा विचार केलास, माझ्या संसाराचा विचार केलास, आणि म्हणून तू माझ्या आतापर्यंत आले नाही त्याचं कारण हेच आहे का? अरे जेव्हा मी किती पापी, तुझ्यावरती वाईट विचार केला संजीवनी, मी योग्य नाही जगण्यासाठी. मला जाऊ दे प्लीज, मला आता तू अडू नको, मला सोडू दे, तू जाऊ दे मला. असं काही करू नका, मी तुमच्या पाया पडते. कट्यार मारुनी मनात माझ्या, मम अश्रू तू पुसू नको. कट्यार मारुनी मनात माझ्या, मम अश्रू तू पुसू नको. जखमेवरती घाव घालुनी औषध पाणी करू नको. कट्यार मारुनी मनात माझ्या, अश्रू तू पुसू नको.
मम आग पाहुनी हसूनी मज तू खिजू नको येते येते म्हणून आता अशीच फसवीत राहू नको कट्यार मारुनी मनात माझ्या अश्रू तू पुसू नको तोडून धागे मम प्रीतीचे गाठ पुन्हा तू बांधू नको पतंग माझा तुटला आता दोर तयाची ओढू नको कट्यार मारुनी मनात माझ्या मम अश्रू तू पुसू नको कट्यार मारुनी चिता पेटवुनी मम हृदयाची पुन्हा पुन्हा ती विझू नको त्या राखेने तुझ्या अंगणी रांगोळी तू सजवू नको कट्यार मारुनी मनात माझ्या अश्रू तू पुसू नको जावया मला सामुनी हाक पुन्हा तू मारू नको सुकल्या वृक्षावरती आता सुकल्या वृक्षावरती आता नकली फुले तू लावू नको कट्यार मारुनी मनात माझ्या अश्रू तू पुसू नको खोल सागरी बुडवून आता अंत पुन्हा तू पाहू नको व्याकुळ आत्म्या आस लावणी कासतयाची धरू नको कट्यार मारुनी मनात माझ्या मम अश्रू तू पुसू नको कट्यार मारुनी मनात माझ्या मम अश्रू तू पुसू नको जखमेवरती घाव घालूनी औषध पाणी करू नको कट्यार मारुनी मनात माझ्या अश्रू तू पुसू नको अश्रू तू पुसू नको अश्रू तू पुसू नको देवा तू मला जन्म का दिलास हे अल्फा आणि ओमेगा हे देवादी देवा राजांच्या राजा मग पाप्यावर दया कर
हे भ्रमिष्ठपण, हे दुष्टाची सत्ता, ही सैतानाची सत्ता, ही अत्यंत दुष्टातील दुष्ट अशा दुश्मनाची सत्ता धुडकावून जाऊ प्रभू. मी भ्रमिष्ठ झालो आहे. भ्रमिष्ठ भ्रमिष्ठ भ्रमिष्ठ. एखाद्या स्त्रीच्या मागं, माझी पत्नी आहे, माझा संसार आहे आणि मी स्त्रीच्या मागं लागलो. प्रभू माझवर तू दया कर, मला या समोर भ्रमातून बाहेर काढ. पवित्र जीवन दे प्रभू, मला तुझ्याशी जगाय दे, तुझ्याबरोबर जाय. नाहीतर हे मला जीवन नको आहे. मी आज मरणास तयार झालेलो आहे. ज्या स्त्रीने मला फसवलं, ज्या स्त्रीने मला मोहात पाडलं, प्रभू त्याचं कारण काय? मी असं काय केलं प्रभू म्हणून तू माझ्यावर हा प्रसंग आणला? प्रभू म्हणून दया. जीवन देवादी देव, तू राजांचा राजा आहेस, तू प्रभूंचा प्रभू आहेस, तू शूर वीर दान करणारा देवादी देव राजा आहेस, तू शांतीचा दूत आहेस प्रभू. काय माझ्या जीवनातील दुःख तू निवारण करणार नाहीस का? माझ्या जीवनातील दुःख तू निवारण कर, निवारण कर प्रभू, निवारण कर. तुझ्याकडे मी पाहतो प्रभू. देख लिया यीशु रीत जगत की, तेरे जैसी प्रीत न पाई, प्रीत न पाई. देख लिया यीशु रीत जगत की, तेरे जैसी प्रीत न पाई, प्रीत न पाई. दर पे तेरे आया हूँ मैं यीशु, चरणों में तेरे चैन मैं पाऊँ, चैन मैं पाऊँ. देख लिया यीशु पापी समझ कर दूर न करना, करती है जैसे दुनिया सारी, मूर्ख समझ कर छोड़ न देना. जैसे समझती है दुनिया सारी, दिल में तुझको बसाया है मैंने, दिल में तुझको बसाया है मैंने. चरणों में तेरे चैन में पाऊँ, चैन में पाऊँ. देख लिया यीशु रीत जगत की, तेरे जैसी प्रीत ना पाई, प्रीत ना पाई. देख लिया यीशु. जग से तेरी प्रीत निराली, प्रीत प्रभु है तेरी न्यारी, प्रीत प्रभु है तेरी न्यारी. दोस्ती तूने ऐसी निभा
जगत की तेरे जैसी प्रीत ना पाई, प्रीत ना पाई। दर पे तेरे आया हूँ मैं यीशु, चरणों में तेरे चैन मैं पाऊँ, चैन मैं पाऊँ। देख लिया यीशु। काय झाले तुम्हाला? तुम्ही आणली का बेशुद्ध भंडार? प्रभू काय झाले? उठा ना, काहीतरी बोला. उठा ना, काहीतरी बोला. काय झालंय? काय होऊन बसलंय? उठा ना. का असे करताय? मम्मी प्रभू काहीतरी दया कर, काहीतरी कृपा कर. उठा ना. मी देवाकडे प्रार्थना करतो. रडू नको ना मम्मी. I will also pray to God. What is this? मम्मी रडू नको ना हे प्रभू प्लीज हेल्प. काहीतरी दया कर. उठा ना. God, प्लीज माझ्या बाबांना वाचव. प्लीज प्लीज त्यांनी रिक्स जे घेतली त्यांना माफ कर, पण आता त्यांना वाचव प्लीज. देवा प्लीज. एक्सक्यूज मी, इथं आवाज करू नका. पेशंटची सिच्युएशन खूप क्रिटिकल आहे, त्यांना रेस्ट करू द्या. तुम्हाला जे प्रार्थना वगैरे करायची आहे ते तुम्ही बाहेर जाऊन करा, मंदिरात जाऊन करा. इथं काय करू नका, पेशंटला रेस्ट करू द्या प्लीज. सलमानराव, तुम्हाला काही नाही झालंय. तुमची विषबाधा पण आता नाहीशी झाली आहे. मला विश्वास होता तुम्हाला काहीच होणार नाही. मला माहिती होतं तुम्हाला काहीच होणार नाही, कारण माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. अहो पण सलमानराव, हे सगळं कशासाठी? तुम्हाला माहिती होतं ना माझं तुमच्यावर किती प्रेम आहे. मी तुमच्यामध्ये नाही आले कारण तुमचा संसार होता, तुमची मुलं होती. मला ते येऊन सगळं खराब करायचं नव्हतं. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि हे असंच राहणार आहे. मला विश्वास आहे तुम्हाला काहीच होणार नाही आहे. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. मला आधी पण सांगितलेलं आहे, इथं पेशंटची सिच्युएशन क्रिटिकल आहे, प्लीज त्यांना डिस्टर्ब नका करू. आधीच त्यांच्या डोक्यात खूप रक्त चाललं आहे. मला विश्वास आहे तुम्हाला काहीच होणार नाही. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. प्लीज मॅम, प्लीज बाहेर या, त्यांना रेस्ट करू द्या. आराम करा. कविता कैसी है बड़ा? Thank you. Where is Ramesh? He is amazing. Okay. I am going now. Okay. Bye. Bye. How are you, my son? एकदम छान आहे. मस्त एन्जॉय करूया. Fine. I'm fine. No, bye. लवकर या तुम्ही. हा. मी तुमची वाट बघतो. बरं. या. Bye. कसं वाटतंय आता तुम्हाला? I'm fine. थँक्यू गॉड, तुझ्यांना बरं केलंस. देवा तुझे खूप खूप आभार आहेत. कसे आहात सलमानराव? बघितलं, माझा विश्वास जिंकलाय बरं का. मी देवाला खूप प्रार्थना केल्या होत्या तुमच्यासाठी आणि ते आता फळाला आलं. आता फक्त तुम्ही आणि मी. आपण कोण आहात? तू ओळखतो नाही. मॅम, त्यांना रेस्ट करू द्या. त्यांच्या डोक्यात खूप रक्त गेले. मी ओळखत नाही तुम्हाला. पण असं कसं शक्य आहे सलमानराव? पण असं कसं? यांना सांगा ना, मी यांना ओळखत नाही.
मी थकलो प्रभू, मी थकलो. जीवनामध्ये एवढे चढउतार असतील त्याची कधी कल्पना नव्हती. हे दुःख कधी ना कधी माझ्या अंशी येईल असं मला वाटलं नाही प्रभू. हे पाप तुझ्या माझ्यामध्ये भिंत उभा करेल जेणेकरून तुझ्याकडे हाक मारून सुद्धा ऐकू येणार नाही अशी भिंत तू आज पाडून टाक प्रभू. मी पश्चातापी अंतकरणात तुझ्याकडे विनंती. माझ्या राजा मजवर दया, मजवर दया. माझी प्रार्थना आहे, माझा विश्वास आहे की तू माझी प्रार्थना ऐकतोस. तर माझ्या आजची प्रार्थना ऐकून मला माझ्या अपराधांची क्षमा कर. प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान. प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान. सारी खताएं मानता हूँ तेरा करूँ अब ध्यान. प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान. दिल में धीमी आवाज आई अपने गुनाहों को मान. जान लिया मैंने आवाज उसकी जिसका किया अपमान. दिल में धीमी आवाज आई अपने गुनाहों को मान. जान लिया मैंने आवाज उसकी जिसका किया अपमान. प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान. ईमान लाए प्यारे मसीहा आए तुम्हारे पास. माफ करो अब पाप हमारे कर दो लहू से साफ. ईमान लाए प्यारे मसीहा आए तुम्हारे पास. माफ करो अब पाप हमारे कर दो लहू से साफ. प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान. सारी खताएं मानता हूँ तेरा करूँ अब ध्यान. प्रार्थना में जो कुछ मांगा पूरा करो अरमान. Yes Lord, yes Lord, yes Lord, yes Lord. Thank you Jesus, thank you. Amen.